शिवानीला टीम मध्ये घ्यायची तुमची इच्छा नाही, पण तिची टीम मध्ये यायची मनापासून इच्छा, कारण अशा प्लेअरची गरज आहे ना आपल्याला. मग तिला आधी विरोध केला होता, त्याचं काय करायचं? की आधीपासून विरोध करतोय म्हणून विरोध करत राहायचं. एक करा, जसं शिवानीला ऍक्सेप्ट केलेला टीम मध्ये, तसं गुड्डीला एक कॅप्टन म्हणून ऍक्सेप्ट करा. मी केलंय भाऊ, अगदी मनापासून. मी पण. भाऊ मला मान्य नाही. मी नाही. का म्हणणे ना? भाऊ कम्युनिकेशन नाहीये. काय तुझी भाषा वेगळी? तसं नाहीये भाऊ. गुड्डी माझी मैत्रीण आहे, पण अरुणाची आणि माझी मैत्री वेगळीच आहे. ती जरी काही बोलत नसली ना तरी तिच्या मनात काय चालतं, तिच्या डोक्यात काय सुरू असतं, सगळं मला कळतं. तुझ्या आईचा मला फोन आला होता. ती सांगत होती हल्ली तुझं लक्ष नसतं. नंतर भेट मला, तुझ्याशी बोलायचं मला. हा, हे औषध लावून घे. तू नॅशनल कॅम्पहून परत आलास? काय झालं तिकडे? बोल ना. पप्पा, यात माझी काही चूक नाहीये. हो, तो आल्यापासून सांगतोय की त्यांनी काही केलेलं नाहीये, पण त्याला सोडायला तो टीम मॅनेजर आला होता. तो म्हणाला की हा रोज रूम मध्ये प्यायचा. हे खोटं आहे. हे पप्पा, हे सगळं खोटं आहे. कशावरून? मी का तुझ्यावर विश्वास ठेवावा? नका ठेवू. मग तुम्ही हवं तर राहुलला विचारा, तो माझा रूममेट होता. बर्बाद झालोय मी. ज्यासाठी इतकी मेहनत घेतली ते असं 2 दिवसात निसटून जातं. बोल कॅप्टन, काय प्रॉब्लेम आहे? मी सध्या खूप कन्फ्युज्ड आहे भाऊ. मला निर्णय नाही घेता येते. कशाचा? घरची परिस्थिती खूप खालावली. आई सारखी चिडचिड करत राहते. बाबांचा आजार पण सारखं आजारी वातावरण असतं. पूर्वीसारखं घरात गेल्यानंतर फ्रेश नाही वाटत. हे काय प्रकरण आहे? अभि खरं बोलतोय की तो टीमचा मॅनेजर? मला काही कळत नाहीये. यामागे खूप मोठं राजकारण आहे वत्सला. कोणाचं? इनामदारचं. आजपर्यंत खूप ऐकलं, खूप सहन केलं त्याला, पण आता त्यानं चक्क माझ्या फॅमिलीला धक्का लावलाय. फार फार पर्सनल लेवलचं राजकारण करतोय तो. आता हे प्रकरण मी पेटवणार. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? इनामदाराच्या विरोधात उभा राहणार. बघ, जे काय होईल ते होईल. दादा, ए दादा, दादा जरा माझं ऐकशील का? मला नाही ऐकायचं आता कुणाचं. अरे पण मी तुला लेक्चर द्यायला नाही आले. आपण गप्पा मारू. मला नाही गप्पा मारायच्यात आता. तू जा ना इथून. मी नाही जाणार. शिवानी, मी तुला शांतपणे सांगतोय, प्लीज जा इथून. मी तुला हसवल्याशिवाय नाही जाणार. शिवानी, जा ना. मी नाही जाणार. शिवानी, जा ग. मी नाही जाणार. जा ना. एकदा तुझ्यामुळे सगळं घडलंय. त्या कबड्डीमुळे, त्या मैदानामुळे आणि त्या भाऊमुळे. भाऊना काही बोलायचं नाही. बोलणार. तुमच्या राजकारणात मी भरडलो गेलो ना. सगळं तुझ्यामुळे झालंय शिवानी. तुझ्यामुळे मला बाहेर काढलंय.